मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मकरा कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजे कंठी कौस्तुभमणि विराजे कंठी कौस्तुभमणि विराजे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे जिधार आवडे निरंतर
तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, 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 तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख. पाहिन त्रिमुख आवडीने, पाहिन त्रिमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. पाहिन त्रिमुख आवडीने, पाहिन त्रिमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हे निधान, आवडे निरंतर हे निधान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हे निधान, आवडे निरंतर हे निधान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. महाराज एक मिनिट फक्त. हरिभक्त परायण नबडे महाराज या ठिकाणी व्यासपीठावर आलेले आहेत. वारकरी संप्रदायाच्या मंडळाचे अध्यक्ष हरिदास भाऊ जोगदंड हे महाराजांना घेऊन आलेले आहेत. मी प्रतिष्ठानच्या वतीनं आधी महाराजांचं स्वागत करू इच्छितो. हार प्रतिष्ठानच्या वतीनं महाराजांचं स्वागत केलं जाईल. हरिभक्त परायण खरमाटे महाराज पटपट या. हरिभक्त परायण अरुण नाना डाके, हरिदास भाऊ जोगदंड, हरिभक्त परायण तांदळे साहेब, वैजनाथजी कानडे साहेब, रमेशजी गोले, गोले साहेब, के व्ही कुलकर्णी, कुलकर्णी साहेब, शिवाजीराव जाधव, क्षीरसागर साहेब, आगळे सर, आणि आपल्या या कीर्तन महोत्सवात एक मिनिट, आपल्या या कीर्तन महोत्सवात रोज येणारे कोलारवाडीचे आमचे पवार महाराज हेही मला वाटतं महाराजांचं स्वागत करतील. पवार महाराज आपण व्यासपीठावर या. पवार महाराजांकरता एकदा टाळ्यांचा गजर. दत्त संस्थान कोलारवाडी.
असे हे लबडे महाराजांचा सत्कार करा. राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण लोचनी सुख झाले साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी आलोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव माधव बरवा 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 बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सुखाचे आगर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा
सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला 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 आनंद कोंदला मागे पुढे आनंद गोंधला मागे आनंद गोंधला मागे पुढे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे आनंद गोंधला मागे आनंद गोंधला मागे पुढे संगती पंगती देवासरी घडे संगती पंगती वासवे घडे संगती पंगती देवासरी घडे संगती पंगती वासवे घडे नित्यानित्य जोडे तेची साथ नित्यानित्य जोडे तेची साथ नित्यानित्य जोडे तेची साथ समर्थाचे घरी सकळ संपदा समर्थाचे घरी सकळ संपदा समर्थाचे घरी सकळ संपदा समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाचे नाही तुझी कदा सासू नाही तुझी कदा सासयाची संगती पंगती देवासरी घडे संगती पंगती देवासवे घडे संगती पंगती देवासरी घडे संगती पंगती देवासवे घडे नित्यानित्य जोडे तेची साथ नित्यानित्य जोडे तेची साथ नित्यानित्य जोडे तेची साथ तुका म्हणे येथे लाभाची पोटी येथे लाभाची कोटी तुका म्हणे येथे लाभाची पोटी दुखाने येथे लाभाची कोटी बहुवाव पोटी समर्थाचे बहुवाव कोटी समर्थाचे बहुवाव कोटी समर्थाचे संगती पंगती देवासरी घडे संगती पंगती देवासवे घडे संगती पंगती देवासरी घडे संगती पंगती देवासवे घडे नित्यानित्य जोडे तेची साथ नित्यानित्य जोडे तेची साथ नित्यानित्य जोडे तेची साथ विठोबार कुमाई 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 हरिभक्तपरायण बिभीषण महाराज कोकाटे हरिभक्तपरायण गणेश महाराज वारंगे हॅलो 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 सुखाचे व्यवहार
नित्या नित्य जोडे तेची साथ नित्या नित्य जोडे तेची साथ नित्या नित्य जोडे तेची साथ नित्या नित्य जोडे तेचे साथ नित्या नित्य जोडे तेची साथ हे नित्या नित्या Gama
सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवासवी घडी नित्यानित्य जोडे तेचे साच समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती देवासवी घडी नित्यानित्य जोडे तेची साच तुका म्हणे येते लाभाचे अकोटी बहुवाव पोटी समर्थाचे संगती पंगती देवासवी घडी नित्यानित्य जोडे तेची साच पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरात्री मिकळा कुसरी काही चनेने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवत दुसरे वंदो शारदा चतुराननाच्यात्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदो दे ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माझे दंडवत आता वंदो साधू सज्जनी नित्तृदे हरिची दान विठ्ठरनाम उच्चारचे जनतया माझे दंडवत आता नवरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल 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 सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागून चरणाओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवासवी घडे नित्यानित्य जोडे तेचे साच प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्चे यावत भोतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय अखंड जजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार स्वर्गवासी दुंबररावजी खटोड साहेब सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय एक राष्ट्रीय कीर्तनकार भरत महाराज रामदासी यांच्या कार्यकुशल मार्गदर्शनाने सर्व भाविक भक्त मंडळीच्या सहकार्याने घडून आलेला हा भव्यने दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा गोकथा रामकथा आणि गीता प्रवचन या सर्व संत महात्म्यांच्या विद्वत्तापूरची हृदयस्पर्शी रसाळवाणीद्वारा आपण ह्या तीनही कथा श्रवण करत आहात. त्या संबंधाने प्रतिष्ठानच्या वतीने माननीय श्री गौतम शेठ यांनी आमचे परमस्नेही परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण हरिभाऊजी जोगदंड यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण, त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, त्याच्यामध्ये विशेषतः श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय भरत महाराज, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण बिभीषण महाराज, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज, महाराष्ट्रभरच नव्हे तर परप्रांतालाही ज्यांनी मृदंगातून विद्यार्थी तयार केले असे आमचे परममित्र श्री हरिभक्तीपरायण केशव महाराज, राहिले साहिले सर्व महाराज, उपस्थित सर्व महाराज मंडळी, आईबहिणी, वडीलधारी मंडळी, टाळकरी, वादन मृदंग वादक, गायकवृंद, परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते, आणि मला त्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे. त्या माझ्या सर्व तरुण वर्गाच्या विशेष उपस्थितीमध्ये अधिक वर्ण
प्रचंड गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्य आणि दिव्यता. विठ्ठल विठ्ठल आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल. आज प्रत्येकाची तळमळ ही सुखप्राप्तीसाठी आहे. मात्र सध्या सुख कोणालाच मिळायला तयार नाही, कारण त्याचं कारणच आहे की मार्केटच दुःखाचं आहे. दुःख बांधवडी ऐ हा संसार सुखाचा विचार नाही कोठे, किंवा सुख नाही कोठे आलिया संसारी वाया हवभरी होऊ नका, किंवा मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतुरणी इंगळाच्या, किंवा ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या बाजावर कधी सुखाची कल्पना करता येत नाही. आणि किती मोठा मल्ल असू द्या, किती मोठा, ते कोल्हापूरला जाऊन झालेला, किती मोठा मल्ल असू द्या, एका लंगोटावर त्यानं 10 ते 15 जणांना आसमान दाखवलेला असू द्या, पण त्याच्या बाजूवर एक ढेकणाचं पिल्लू सोडा, ते 2 मिनिटात त्याला आसमान दाखवतं. कारण हा मल्ल आहे, पण हिंदीत ढेकणाला खटमल्ल म्हटलंय. ते आमच्या लहानपणी केशव महाराज एक पीठ मागायला यायचं पंढरपुरात, आणि ते ढेकणाचं गाणं म्हणायचं. ढेकणाचं खटमल्ल भैया छोड़ मेरी खटिया, बज गए पावने दो, अब मुझे सोने दो. आपलं कामापुरतं, कारण तो मल्ल आहे, पण हिंदीत ढेकणाला खटमल्ल म्हटलं. एका घरात ढेकणं जास्त झाले, ढेकणं जास्त झाले, आणि घरातली सगळी मंडळी बाहेर झोपायच्या अंगणात. नेमकं 7-8 दिवसांनी त्या घरी एक पाहुणा आला. पाहुणा आल्याबरोबर घर मालकानं चांगलं लोणकडी तुपातला शिरा खाऊ घातला पाहुण्याला, चांगला पाहुणचार केला. आणि संध्याकाळी 10, 10:15च्या सुमारास झोपायच्या वेळेला घर मालकानं ठरवलं काय, की पाहुण्याचा शिरा वसूल करायचा. आणि घर मालकानं बिभीषण महाराज त्या पाहुण्याला सांगितलं, पाहुणे, काय मालक, तुम्ही आज झोपा. पाहुणे म्हटले, तुम्ही? आम्ही बाहेर झोपतो. आम्ही एकटाच आहात आणि तुम्ही सगळेच बाहेर. तुम्ही पाहुणे आहे ना. पाहुण्याला कसं बाहेर झोपवता? पाहुणा आज झोपवला, घरातली सगळी मंडळी बाहेर आली, आणि घर मालकानं बाहेरून कडी लावली, आणि सामूहिक हल्ला केला ढेकणानं पाहुण्यावर. 7-8 दिवसाची उपवासी ढेकणं पांढरी शिपट झाली, लायासारखी होते, पण पाहुणा बॅटला जांभळासारखे झाले. चालता येईना ढेकणाला. आणि पहाटे 5-5:30च्या सुमारास घर मालकानं बाहेरची कडी उघडली आणि पाहुण्याला विचारला, पाहुणे? ते म्हटले, काय मालक, कस काय लागली झोप? पाहुणा म्हटला, जागच आली नाही. असं जर म्हणत असेल तर मूर्खत्व वचना ये उपाय, मूर्खत्व वचना वाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहिजे. तसं प्रपंचामध्ये सुखाभास आहे, खरं सुख नाही. खरं सुख परमार्थामध्ये. मग प्रश्न निर्माण पडतो की तरी सुद्धा माणसं त्याच्यामध्ये रममान तरी का होतात? त्याचं कारण आहे की खऱ्या सुखाची चवच कळालेली नाही. ते तुमच्या बीडला येतात का नाही कोणास ठाऊक, पण आमच्या पंढरपूरला येतात. पा ते डोक्यावर ते गतुडं असतं,
ते लहान लहान मुलं कडेला आणि ते सोया घ्या बिबे घ्या काळे मणी येतात का नाही आत्ताच गेले का स्टेजवर आले ते स्टेजवर आलते का 17 ते 18 वर्षाची सौंदर्य संपन्न मुलगी नाना 17 ते 18 वर्षाची ते लहानपणी आई मरण पावलेली वडील पाठीमागं भाकरी गोळा करायची आणि मुलगी पुढं चालायची सोया घ्या बिबी घ्या काळे मणी घ्या आता तसं सांगावं लागलं ना ती मुलगी पुढं चालायची आणि बाप पाठीमागं भाकरी गोळा करायचा एका भाकरीवर 2 सोया एका भाकरीवर 3 बिबी काय असेल ते 17 ते 18 वर्षाची सौंदर्य संपन्न मुलगी राजवाड्याच्या समोरून निघाली राजपुत्रानं दुसऱ्या मजल्यावरून पाहिलं बाप रे काय सौंदर्य आहे आणि पागल झाला राजा आवाज दिला प्रधान जी महाराज ती सोया घ्या बिबे घ्या काळी मणी घ्या म्हणते ना तिच्या सोबत लग्न करायचंय मला अहो पण मला लग्न करायचंय नाईलाज झाला आणि प्रधान तिथपर्यंत आला ते बाप पाठीमागं भाकरी गोळा करत होता का नाही प्रधान तिथपर्यंत आला इकडे ये कशाला भाकरी गोळा करतो आता ते तुझ्या मुलीसोबत लग्न करायचे राजपुत्राला आणि त्याने आज्ञा दिली आणि वेळ कमी असल्यामुळं जोगदंड भाऊ लग्नही पार पडलं आजच पडली नाही का लग्नही पार पडलं राजाच्या डाव्या बाजूला ती मुलगी सुवर्ण सिंहासनावर बसली तर तुम्हा सर्वांनाच माझा प्रश्न असा आहे राजाच्या डाव्या बाजूला जर ती मुलगी सुवर्ण सिंहासनावर बसली तर दुसऱ्या दिवशी बीडमध्ये येईल का सोया घ्या बिबी घ्या काळी मणी घ्या येईल मग दारोदारी न फिराल त्याचे सुख तुम्हा कळलिया वरी मग दारोदारी न फिराल तसं संतांना जे सुख प्राप्त झालं ते जर सुख आपल्याला प्राप्त झालं तर आपणही विषयाच्या दारात भीक मागत फिरणार नाही पण संतांना जे सुख प्राप्त झालं कारण सुख फक्त संतांच्या जवळ आहे सुख एक हिची ठाई बहु पायी सुख या संत समागमे नित्य दुलाव्या तुझी नामे सुख या संत समागमे नित्य दुलाव्या तुझी नामे दहन होती सकल कर्म सर्व काल प्रेम डुलत सर्व काल प्रेम डुलत मनोन नाही काही चिंता अमृत माता पिता नाही काही चिंता तुझी अमृत माता पिता नित्य दुलावे सर्व काल प्रेम डुलत मनोन नाही काही चिंता तुझी अमृत माता पिता बस आता 7 असल्यावर पहाटे 4 पर्यंत नाही सोडत कीर्तन आता सगळी नाही 7:30च 7:30 एक एका होणी बळी रे सुख संतांच्या जवळ आहे सुख या संत समागमी किंवा सुख एक हेची ठाई बहु पायी संता प्रपंचातलं सुख कमी कमी होत जाणार आहे म्हणून पहा तुम्ही लग्न झाल्यानंतर 2 वर्षाचा काळ पहा लग्न झाल्यानंतर सुख कसं कमी कमी होत जातं लग्न झाल्यानंतर पहिले 2 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते पहिले 2 वर्ष आणि हे चांगलं ऐका लग्न झाल्यानंतर पहिले 2 वर्ष पती बोलतो पत्नी ऐकते तिथून पुढचे 2 वर्ष पत्नी बोलते आणि पती ऐकतो तिथून पुढचे सगळेच वर्ष दोघं बडबड करतात अख्खं गाव ऐकत राहतं पुढं सरकत जाणारं प्रेम आहे पण आता 11 वर्ष झालं नाही का हे 11वं वर्ष नाही का
स्वर्गवासी झुंबरलालजी यांच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या विद्यमानाने आमचे गौतम शेठजी यांनी हा घडवून आणलेला 11 वर्ष. पण सुख कमी झालंय का? उलट सुख घडी वाढू लागे. सुख घडी वाढू लागे. घडोघडी वाढू लागे. प्रत्येक वर्षी सुख घडोघडीला वाढत आहे. सुख घडोघडी वाढू लागे. आणि स्वर्गवासी लिहिलंय ना ते झुंबरलालजी खटोड साहेब. मांडी घाल, विचारलं नाही, कीर्तनात बसले. स्वर्गवासी लिहिलंय ना. आदरणीय माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे भरत महाराज समोर आहे, आमचे रामदासी महाराज, की ज्यांचं कीर्तन म्हटलं की आमच्या भागात तर पाहा तुम्ही सगळे खेडोपाडे त्यांचं कीर्तन ऐकायला. त्यांच्या मार्गदर्शनाने स्वर्गवासी झुंबरलालजी हे अगदी योग्य लिहिलं आहे. नाही तर बरेचसे लिहितात स्वर्गवासी, आता ते स्वर्गात गेलं का नरकात गेलं कोणास ठाऊक. पण इथं योग्य लिहिलं ते. का? ज्या अर्थी त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव असतील, त्यांचे नातू असतील, मुलं असतील, 11 वर्ष अभूतपूर्व 16 या बीडमध्ये घडून येतो. त्या अर्थी नक्कीच त्यांना स्वर्गामध्ये स्थान मिळालेलं आहे. आणि मी सांगत नाही, हे पुढच्या पिढीवरून ओळखता येतं की त्यांचे वडील असतील, आजोबा असतील, ते स्वर्गात गेले का नरकात गेले. ते आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी काही मोठमोठी दिग्गज मंडळी होऊन गेली, त्याच्यामध्ये स्वानंद सुखनिवासी जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी मामासाहेब दांडेकर, तत्समकालीन परमपूज्य स्वानंद सुखनिवासी रामचंद्र महाराज डोंगरे, कलियुगातले शुकाचार्य म्हटलं जात होतं महाराज. तर माझ्या यापेक्षा महाराजांना माहिती. त्यांनी एकदा दृष्टांत सांगितला होता की पुढच्या पिढीवरून ओळखता येतं की त्यांना सद्गती प्राप्त झाली का अधोगती. गौतम शेठजी यांच्यावरून ओळखता येतं त्यांना अधोगती प्राप्त झाली का सद्गती. ते तो म्हणाल कशावरून? त्यांनी अगदी सुंदर दृष्टांत दिला, अगदी 2 मिनिटात सांगतो. आणि किती मिनटं वाढले तर माझ्या वेळेच्या पुढं जात नाही, काळजी करू नका. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गुरुवारी ढोक महाराज आणि लबडे महाराज वेळेच्या बाबतीत. त्यांनी एकदा सुंदर दृष्टांत दिला होता. ते म्हटले की पुढच्या पिढीवरून ओळखता येतं. एक हंस आणि हंसिनी होते. ते फिरायला निघाले. मुसळधार पाऊस पडत होता, विजा चमकत होत्या, सोसाट्याचा वारा. ते हंसिनी म्हणते हंसाला, व विश्रांती करता जागा तरी पाहा ना. त्यानं इकडं तिकडं पाहिलं तर एका झाडावर घरटं दिसलं. हंस तिथं आला आणि आतमध्ये वाकून पाहिलं तर कावळा होता. कावळ्याने हंसाला पाहिलं. ए हंसा, का रे कावळ्या, ये ना आत ये ना. अरे बाहेर पाऊस येतोय, मुसळधार विजा चमकतात, सोसाट्याचा वारा, म्हणून तर म्हटलं आत ये. अरे पण मी एकटा नाही ना. मग माझी पत्नी माझ्याबरोबर. येऊ दे ना, येऊ दे, आत ये. हंसन हंसीने आत आले. ते 15-20 मिनिटं आत थांबले. पाऊसही थांबला, विजाही चमकायच्या थांबल्या, सोसाट्याचा वारा. हंसन हंसीनी धन्यवाद म्हणून निघाले तर कावळा गेटवर आडवा झाला. हे हंसा, त्या हंसिनीला ठेवीत, एकटा बाहेर हो, एकटा. ते हंसिनी माझी आहे. हंस म्हटलं खरं आहे रे. लोक म्हणतात ना कावळ्याची नजर वाईट असते, ते का खोटं नाही. तुझी नजरच वाईट आहे ना.
अरे कोणी सांगल हंसीने हंसाची असते कावळ्याची नसते. हे दोघं 2 वकिलाकडे गेले, केस गेली कोर्टामध्ये. आणि मग आता आपल्या देशातली न्यायव्यवस्था तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली माहिती आहे. म्हणजे दावा आजोबानं करायचा आणि निकाल नातवानी ऐकायचा, एवढी जलद न्यायव्यवस्था. ती पुढची तारीख दिल्यानंतर कावळ्याच्या लक्षात आलं होतं 2 दिवसावर तारीख आली. कावळ्यानं असं सुपीक डोकं चालवलं, 5 लाख रुपये घेतले सुटकेसमध्ये, 5 लाख, आणि आलं न्यायाधीशाच्या घरी. नमस्कार साहेब. नमस्कार. खाली बसा. तिकडं नका पाहू, तिथलं सांगतोय ऑफिसमधलं. खाली बसा म्हटलं बरोबर. ते कावळा खाली बसला. उद्या न्याय काय देणार आहे? न्यायाधीश म्हटले हा न्याय द्यायला काय न्यायाधीशच पाहिजे असं नाही, सामान्य लोकही सांगतील हंसेने हंसाची असते कावळ्याची नसते. नाही ते मला घरीच माहिती म्हणून तर सुटकेस घेऊन आलो ना. 5 लाख रुपयाची सुटकेस वर ठेवली, टोपण उघडलं, 5 लाख रुपये. ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं न्यायाधीशाच्या. तेवढ्यावर नाही भागत. कावळा म्हटला पैसे तर नाही, पण त्या न्यायाधीशाच्या वर, त्या खुर्चीच्या वरच्या बाजूला भिंतीवर 2 फोटो लावले होते. कावळ्याने विचारलं, हे तुमचे आई वडील का न्यायाधीश साहेब? हो माझे आई वडील आहे. हे सध्या कुठे आहे माहिती आहे का? ते म्हणले वारले रे बाबा, 8 वर्ष झालं त्यांना वारून. हे सध्या कुठे आहे माहिती आहे का? अजून तिथंच का? अहो ते मला कळतं, तुमचे सध्या आई वडील कुठे आहे ते? न्यायाधीश म्हटले थोडंच कळतं. थोडंच कळतं? अहो मी शिवल्याशिवाय कार्यक्रमच पूर्ण होत नाही. ते मला माहिती तुमचे आई वडील कुठे आहे ते. फक्त 5 लाख रुपये घ्या, उद्याचा न्याय द्या. हंसीने हंसाची नसून कावळ्याची. 5 लाख रुपये घेतले न्यायाधीशानं. दुसऱ्या दिवशी न्याय दिला. हे बा, हंसीने हंसाची नसून हंसीने कावळ्याची. सगळ्यांनी तोंडात बोट घातले. न्यायाधीश निघून गेले. न्यायाधीश गेटवर थांबले. कावळा हंसिनीला घेऊन निघाला. तेवढ्यात न्यायाधीश म्हटले, हे कावळ्या, माझे आई वडील. आई वडील पाहिजे का? या माझ्या माग. सगळं गाव जिकडं बहिर्देशाला जात होतं का नाही सकाळचा विधी करायला, येड्या बाबळीकडं, सगळं गाव जिकडं बहिर्देशाला जात होतं तिकडं कावळा निघाला. हे न्यायाधीश पाठीमागे होते. ते वास यायला लागला. ते नाकाला रुमाल लावला. कावळ्या, काय न्यायाधीश, माझे वडील काय एवढ्या घाणीत आहे का रे? कावळा म्हटला हे घाण काहीच नाही, पुढं या. पुढं आले. आणि पुढं आल्यानंतर एका विष्टीमध्ये, घाणीमध्ये 2 किडे असे वळवळ वळवळ करत निघाले होते. कावळ्यानं पाहिलं ना आवाज दिला, न्यायाधीश साहेब इकडे या, इकडं. काय त्या घाणीत पा. न्यायाधीशानं चष्मा लावून पाहिलं. 2 किडे वळवळ करत चालले. ते पुढं चाललं का? हां, ते तुमचा बाप आहे. माझा? आणि माग चालली ती तुमची माय. न्यायाधीशानं अशा बाया मागं सरल्या. मूर्खा, नालायका, गाढवा, एवढ्या मोठ्या न्यायाधीशाचे मायबाप काय एवढ्या घाणीत जातील का? सगळेच जरा नीट लक्ष देऊन उत्तर ऐका कावळ्याचं. कावळा म्हटला, न्यायाधीश साहेब, हंसीने हंसाचे असताना 5 लाख रुपयाच्या लोभापोटी कावळ्याची म्हणून सांगितल्यावर तुमचे मायबाप नरकात नाही तर का स्वर्गात जातील का? याला तुकोबारांच्या प्रमाणाचा आधार आहे विभीषण महाराज. लोभावरी ठेवून हेत करी आसक्ती न्यायनीत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जात. आसक्त्याने वागणाराचे मायबाप जर नरकात जातात तर ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी 11 वर्ष, अरे 4 वर्ष मागं लागून तारीख नाही भेटत. आता गोकथा ऐकताना आज त्याची गरज आहे. पण घर बसल्या आमच्या गौतम शेठजीनी आम्ही भाऊंच्या घरी बसलो, जोगदन भाऊंच्या. तर ते म्हटले, पाहायचं का तुम्हाला कार्यक्रमाचा मंडप? म्हणलं इथं कसं काय? चला ना म्हटले आत. ते टी व्हीवर दाखवलं. 11 वर्ष झालं की ज्यांच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गौतम शेठजी एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणतायत. आसक्त्यानं वागणाराचे मायबाप जर नरकात जातात
तर एवढं मोठं सत्कर्म करणाऱ्याचे मायबाप नक्कीच स्वर्गामध्ये जातात. म्हणून स्वर्गवासी लिहिलंय. माझं इथून वाढत गेलं सुख, इथलं सुख वाढत वाढत जाणार आहे. 11 आता पुढच्या वर्षी तर गुरुवर्य ढोक महाराजांची कथा. महाराज म्हटले बाबा 3 वर्षापूर्वी तारीख दिली मला गौतम सेठनी, हे पुढच्या वर्षी एक तपपूर्ती सोहळ्याची. सुख घडोघडी वाढू लागे. पण तुकाराम महाराज आता माझ्यापेक्षा सगळी वयानं ज्ञानानं सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पहा तुम्ही, जिथं जिथं सुख शब्द आलाय तिथं तिथं सर्व शब्द आलाय. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख, भागले आमज वाहतील कडे त्यांच्यानी जोडे, सर्व सुख आहे भिवरेच्या तिरी आमुची पंढरी कामधेनू. सर्व सुख संतांच्या चरणाजवळ आलं. सर्व सुखे आजी येतेची ओळली संतांची देखील चरणांबुजे. मग तुकाराम महाराज सर्व सुख जर संतांच्या जवळ आलं तर संतांनी याच्यासाठी केलं काय? तुकाराम महाराज म्हणतात बाबा त्याच्यासाठी आम्ही व्यवहार सुखाचा केला म्हणून लाभही सुखाचा झाला. सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला. जय हो. सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला. 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 आनंद कोंदला मागे पुढे. आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवाच भेखडे. संगती पंगती देवाच भेखडे. संगती पंगती देवाच भेखडे. संगती पंगती देवाच भेखडे. त्याच्यासाठी आम्ही व्यवहार सुखाचा केला म्हणून लाभही सुखाचा झाला. काहींचा व्यवहार सुखाचा आहे पण लाभ दुःखाचा आहे. काहींचा व्यवहार दुःखाचा लाभ सुखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा आणि लाभही दुःखाचा. काहीचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा. योग्याचा व्यवहार दुःखाचा आहे. पायपा लोहाचे चणे जै बोचरिया पडते खाणे, तै पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून योगाच्या वाटा. व्यवहार दुःखाचा आहे पण लाभ मात्र सुखाचा आहे. काहीचा व्यवहार सुखाचा पण लाभ दुःखाचा. बचनागाची कांडी खाताना गोड लागती म्हणतात. खाऊ नका कोणी, कारण खाल्ली तर प्राण जातो. बचनागाची कांडी खाताना गोड लागते पण प्राण जातो. व्यवहार सुखाचा आहे पण लाभ दुःखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा आणि लाभही दुःखाचा. काहींचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा. ए मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो देय जगा. म्हणून सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. तुकाराम महाराज सुखलाभ झाला म्हणजे झालं काय? आनंद कोंदला. कोंदला म्हणजे कोंदून कोंदून भरणे. तो मंडप बघा ना कसा कोंदून कोंदून भरलाय. कोंदून कोंदून भरणे. आनंदाचे डोही आनंद तरंग. आजी आनंदोरे आजी आनंदोरे. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. एवढा आनंद. कोंदून कोंदून म्हणजे आता बीड जिल्ह्यातून बरेचसे वारकरी पंढरपूरला येतात. आमची दिंडी क्रमांक 87 हे बीड जिल्ह्यातून बराचसा समाज असतो. आळंदी ते पंढरपूर वारकरी आले. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी.
मग पौर्णिमेचा आतला दिवस गोपाळपूरच्या काल्याचा हे सगळ्या पंढरपुरात फिरतं महाराज, सगळ्या पंढरपुरात. सोलापुरी चादरा, सतरंज्या, बैलाच्या झुली, घोंगड्या, बांगड्या, नातवाचा खुळखोळा सगळं गोळा करतं ते. सगळं गोळा करतं आणि मठात येतं. ती पेटी उघडतं, जुने कपडे खाली टाकतात, त्याच्यावर सोलापुरी चादरा, त्याच्यावर सतरंजा, बैलाच्या झुली, घोंगड्या, एका बाजूला बांगड्या, नातवाचा खुळखोळा सगळं भरतन पेटीचं टोपण लावतं. तर खालचं आणि वरचं अंतर 2 इंचाचं. मग ते शेजारच्याला म्हणतं, रामभाऊ कार काशीनाथ, अरे टोपण नाही लागत. काशीनाथ म्हणला, अजून भर ना म्हणजे लागल. एवढं भरतात का रे? आता एवढं न्यावाता लागल ना बीडला. मग ते म्हणतं, एक काम करा आता, तू त्याच्यावर उभा राहा. कशावर? त्या पेटीच्या टोपणावर. हे टोपणावर उभं राहतं आणि खालून बटन दाबतं. याला म्हणतात कोंदून कोंदून भरणे. आनंद कोंदला मागे पुढे. तुकाराम महाराज, सुखाचा व्यवहार केल्यामुळे लाभही सुखाचा झाला आणि आनंद कोंदला मागे पुढे. मग त्याचं नेमकं कारण काय झालं? दुसऱ्या चरणात संगती पंगती देवास वेघडे, संगती पंगती देवास वेघडे, संगती पंगती देवास वेखडे, संगती पंगती देवास वेखडे, संगती पंगती देवास वेघडे, संगती पंगती देवास वेघडे, संगती पंगती देवास वेघडे, संगती पंगती देवास वेखडे, संगती पंगती देवास वेखडे, संगती पंगती देवास वेखडे. नित्यानित्य जोडे तेचे साथ, नित्यानित्य जोडे तेचे साथ, नित्यानित्य जोडे तेची साथ, नित्यानित्य जोडे तेची साथ, तेची साथ, तेची साथ. संगती पंगती देवास वेघडे, संगती पंगती देवास वेघडे, नित्यानित्य जोडे देते साथ, नित्यानित्य जोडे देते साथ, नित्य जोडे देते साथ, नित्यानित्य जोडे देते साथ. संगती पंगती देवास वेखडे, संगती पंगती देवास वेखडे, संगती पंगती देवास वेघडे, नित्यानित्य जोडे तेची साथ, नित्यानित्य जोडे तेची साथ. संगती पंगती देवास आनंद कोंदला मागे पुढे म्हणतात. मग त्याचं नेमकं कारण तरी काय झालं? संगती पंगती देवासवे घडे. संगतीलाही देवाच्या आणि पंक्तीलाही देवाच्या. काहीला संगत चांगली असते पण पंगत चांगली नसते. काहीला पंगत चांगली तर संगत चांगली नाही. काहीला पंगतही चांगली नाही आणि संगतही चांगली नाही. काहीची संगतही चांगली आणि पंगतही चांगली. तर एका एकाचा विचार करू आपण. आणि पंक्तीचा आनंद केव्हा आहे बरं का टाके ना? पंक्तीचा आनंद स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केलेला असावा. स्वयंपाक वाढणार उदार अंतकरणाचा असावं आणि खाणार चवी चवीनं खाणारा असावं. पोत भरणार नसावं. ते चवी चवीनं खाणारं असावं. काही ठिकाणी स्वयंपाक चांगला असतं, खाणारही चांगलं असतं, पण वाढणारं चिकट असतं. हवं का हवं का वारकरी म्हणतोय का लिंबाची फोड आणि मिठाचे ना हवं का. वाढणार 36 पुऱ्या खातून एक एक वारकरी. पण हे नुसतंच म्हणतं हवं का आणि हवं का. तुमच्याकडं किती श्रीमंती आहे याच्याही पेक्षा त्याला उदारताची जोड किती आहे त्याला किंमत आहे. श्रीमंती जरूर असावी पण त्याला उदारताही असावी. नाही तर काही काही श्रीमंत असतात पण चिकट असतात. कंजूस बरं का पवार महाराज. कंजूस असतात काही. एक श्रीमंत सद्ग्रस्त होता. आता काही काही श्रीमंत माणसं चिकट निघाले तर भिकारी त्यांच्या पुढचे निघाले. एक श्रीमंत माणूस बंगल्याच्या बाहेर उभा होता.
3 मजली इमारत, पायात पुढे जीनची पॅन्ट, लाल टी शर्ट, डोळ्याला गॉगल, तोंडात गुटखा, हातात ब्रिस्टॉल सिगारेट, 2-3 अंगठ्या पोटात, एक भिकारी दारात आला. भिकारी आपण फाटके कपडे. काहीतरी वाडा साहेब. हे श्रीमंत होतं पण चिकट होतं. चल बड. भिकारी म्हटलं का एवढा मोठा बंगला बांधला, 2-4 अंगठ्या पोटात. अहो शिळीपाकी भाकर वाडा साहेब. शिळीपाकी भाकर नाही घरी. भिकारी हुशार होता. मग एखादं भांड द्या. भांडही नाही घरी. फुटकं द्या. फुटकंही नाही घरी. प्लास्टिकचं द्या. प्लास्टिकचंही नाही घरी. मग एखादं कापड द्या. कापडही नाही घरी. फाटकं द्या. फाटकं नाही घरी. मग ज्वारीचं पीठ वाढा. पीठही नाही घरी. बाजरीचं वाढा. बाजरीचंही नाही घरी. मग गव्हाचं वाढा. गव्हाचंही नाही घरी. मग 2-4 रुपये तरी द्या. 2-4 रुपये नाही घरी. मग माझ्याबरोबर चला. नाही मग दोघं भीक मागून एसटी स्टँडवर जाऊन बीडचे. तुझ्या श्रीमंतीला काय पेटवायचं आहे का? मग ते श्रीमंती असावी आणि त्याला उदारताची जोडही असावी. काही ठिकाणी वाढणारं उदार असतं बरं का वीर डॉक्टर साहेब. वाढणारं उदार असतं. खाणारही चांगलं असतं पण स्वयंपाक नीट नसतो. स्वयंपाक आता बीडच्या माता मावल्याला तसा भात येतो का नाही कोणास ठाऊक, पण आमच्या सोलापूर जिल्ह्यात करतात बा. एका पातेल्यात 3 प्रकारचा भात होतो आजी. 3 प्रकारचा. खाली जळगाव. सांगायच्या आधी कळलं बा. तर सगळा जाणता पारमार्थिक स्रोत आहे. खाली जळगाव, मध्ये चिखली आणि त्याच्यावर तांदूळवाडी. आता विस्ताराने सांगायची गरज नाही. काही ठिकाणी स्वयंपाक चांगला आहे बरं का जोगदन भाऊ. काही ठिकाणी स्वयंपाक चांगला आहे. वाढणारही उदार आहे पण खाणारच नीट नसतं. खाणार ते एका ठिकाणी पंगत होती. जेवायला बसलं. जेवत असताना ते शेजारच्याला म्हणायचं, महादू भाजी तर आंबट लागते रे. आंबट लागते. लाडू तर कडू लागतो. लाडू कडू लागतो का रे? बरं एक सांगतो मला, आज नेमका काल्याच्या पंक्तीला जेवायला आला तो 8 दिवस कुठे गेलता रे? ती म्हणला बीडच्या हॉस्पिटलमध्ये होतो. मग तुझा दोष नाही का? जे रोग्या विषतुल्य वाटे मिष्टान्न, तोंडासी कारण चवी नाही, किंवा जेवाया बैसले रोगिष्ट, ते सुग्रणीचे कष्ट व्यर्थ गेले. म्हणजे खाणारं नीट नाही. काही ठिकाणी स्वयंपाक चांगला असतो, वाढणारही उदार असतं, खाणारं नीट नसतं. हे आताचा काळ सोडून द्या, पण पूर्वी पायी प्रवास असायचा. पायी ते शिदा सामुग्री सगळं बरोबरच घ्यायचे. 2 जण तीर्थयात्रेला निघाले. चालता 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 एका धर्मशाळेत मुक्काम पडला. ते म्हटले उशीर झाला रे, आता 10:30 वाजून चालले, काय करतो जेवायला? हे म्हटलं एक काम कर ना, आता कुठं चपातीन भाजी करतो, भातच कर ना, तांदळाची खिचडी. खाणारं नीट पाहिजे याच्यासाठी सांगतो. तांदळाची खिचडी केली आणि दोघांनी 2 ताटात अर्धी वाटून घेतली. तांदळाचा भात दोघांनी 2 ताटात भात अर्धा वाटून घेतला. खायला सुरुवात करणार, गेली लाईट. लाईट गेल्याबरोबर समोरचं म्हटलं, अरे खा, काय कानात जातो का घास? ते दोघांनी खायला सुरुवात केली, पण एक प्रत्येक घासाला खडा काढायचा. प्रत्येक घासाला खडा. आणि खडा लागला की असं जिभेवर घ्यायचं आणि समोरच्याला म्हणायचं, हे बघ खडा लागला, हे बघ खडा लागला, हे बघ खडा लागला. समोरचं म्हटलं, माझा अर्धा भात झाला रे खाऊन, मला एकही खडा लागत नाही आणि तुलाच बरे लागतात खडे. ज्याला खडे लागत होते त्यालाही थोडा संशय आला आणि त्यानं विचार केला, हे तर म्हणतं अर्धा भात झाला खाऊन, माझे अजून 4-5च घास झाले, मला तर प्रत्येक घासाला खडा लागला. ज्याला खडे लागत होते त्यानं खिशातल्या अंधारात बॅटरी काढली. खिशातली बॅटरी काढली आणि समोरच्याच्या तोंडावर लावली, तर एकही दात नाही. हे म्हटलं, खडे नाही तुला दगड नाही लागायचे, दगड. खाणार नीट पाहिजे ना. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, तेव्हा पंक्तीचा आनंद आहे. पण आम्ही संगतीलाही देवाच्या आणि पंक्तीलाही देवाच्या. संगती पंगती, आपल्यालाही संगत आहे, पण कुठपर्यंत संगत? फक्त 10 दिवस, सप्ताह होईपर्यंत. काही जणांना संगत असते फक्त श्रावण महिन्यापुरती. श्रावण महिना आला की मग याची भक्ती सुरू होते. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो, तू का 11 महिने रजेवर जातो का रे?
हे संगत आहे पण श्रावण महिन्यापुरते, संगत आहे सप्ताहापुरते पण नित्य जोडे. मग तुकाराम महाराज, नित्य तुम्ही ज्याच्या संगतीला आहे त्याच्याकडे द्यायला तर भरपूर आहे ना, भरपूर. अरे तो भगवान परमात्मा समर्थ आहे आणि त्याच्या ठिकाणी कसल्याच प्रकारची ताटातूट नाही. समर्थाचे घरी सकल संपदा, समर्थाचे घरी सकल संपदा, समर्थाचे घरी सकल संपदा, समर्थाचे घरी सकल संपदा. नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची, संगती पंगती देवाचं देखडे, संगती पंगती देवाचं देखडे. समर्थाचे घरी सकळ संपदा. त्याच्या घरी काही कमी नसतं. समर्थाच्या अनेक व्याख्या संत वाङ्मयात पाहायला मिळतात. समर्थ कोणाला म्हणतात? समर्थाचे पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकची पक्वानी. नाही तर काही जणांच्या घरी मतभेद असतात. पंगत असली का नाही, पंगत मतभेद म्हणजे ते कडक कपडेवाले आले की नाही, कांजीच्या कपडेवाले, ते पंक्तीवाला मला कोणते इकडंच आहे वरच्या मजल्यावर. साहेब लोक वरच्या मजल्यावर, आमचा वारकरी शेतकरी साधा कपड्याचा आला काय इकडे मंडपात ते शेतकरी वारकरी मंडपात, साहेब लोक वरच्या रूम मध्ये वाढणारे येतात. हे कुणीकडे वाढायचं मालक? काय तू याचं गुलाबजामुन बासुंदी वरच्या मजल्यावर. पुढचं येतं हे कोणीकडं? तुझ्याजवळ काय पिठलं भाकर, इकडं वारकऱ्याकडं. त्याला दुसरा रस्ताच कुठं आहे? त्याला नाही समर्थ म्हटलं जात. तळील्या वरिल्या एकची पक्वान्य. आणखीन एक व्याख्या आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. माणसं मरतात हे नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असूनही जगतात हे नवल आहे. नाही तर मरायला काय लागतं? मरायला हायवे रोडला गेलं, तिकडून एसटी इकडून ट्रक, दोन्हीच्या मध्ये उभारलं, जागेवर मरतं ना ते. पण मरणाची साधनं उपलब्ध असूनही 80 वर्ष जगतं, त्या अर्थी म्या हलविल्या प्राणो हाली. आणि मी नेहमी सांगत असतो, ही ठेव आहे, ठेव सांभाळण्यापुरती असते. सांभाळण्यापुरती म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीला किती माझी 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 म्हणून सांभाळा, ती तुमच्या जावयाची ठेव आहे. तुम्ही तुमच्या मुलाला किती माझा माझा म्हणून सांभाळा, ती तुमच्या सोनाची ठेव आहे. तुम्ही या शरीराला किती माझं म्हणून सांभाळा, ही स्मशानाची ठेव आहे. आणि या जीवनाला किती चांगलं म्हणून सांभाळा, ही मृत्यूची ठेव आहे. ज्याचं त्याला द्यावं लागणार आहे. आणि ज्याचं सरलं ना, ज्याचं सरलं त्याने जगण्याचे किती प्रयत्न करू दे, ते नाही जगत. आणि ज्याचं उरलं त्याने मरण्याची किती प्रयत्न करू द्या, ते नाही मरत. एक वैतागलं प्रपंचाला, खरंच वैतागलं ते. तेल आणा, शेंगदाणे आणा, डाळ आणा, मीठ आणा, साखर आणा, तांदूळ आणा. शेवटी ते पत्नीला म्हटलं, ह्या बघ कुंकू पुसून टाक, पुसून टाक कुंकू. हे आणा, ते आणा, ते आणा, हे आणा. निघालो जीव द्यायला. पण खरंच गेलं मुंबईला. मुंबईला जीव द्यायला गेलं. परळीवरून रेल्वेत बसलं, मुंबईला गेलं. तर मुंबईला जायला याला पहाटेचे 4-4:30 वाजले. रेल्वे स्टेशनच्या पुढं उड्डाण पूल होता. उड्डाण पुलावर आलं.
इथून उडीच मारतो म्हटलं खाली, आता मरतोच म्हटलं, डोकंच फुटतं म्हटलं, जगतच नाही म्हटलं. आता उडी मारण्याच्या तयारीत नेमकं खालून 4:45 वाजता एक भाजीवाला भैया चालला होता. ते भाजीचं पसरट टोपलं, त्याच्यात मिठीच्या जोड्या, पालकाच्या जोड्या ते सगळे ठेवलेलं. खालून भाजीवाला भैया चालला होता, भाजी टोपल्यात घेऊन ते डोक्यावर टोपलं घेतलेलं. 5:05 मी कशासाठी सांगतोय, ज्याचं उरलं ना त्यांनी मरण्याची किती प्रयत्न करू दे, ते नाही मरत. 5:05 उड्डाण पुलावरून यानं उडी मारली खाली. जशी उडी मारली तसं भाजीच्या टोपल्यात पडलं. उड्डाण पुलावरून मारली उडी जीव द्यायला, भाजीच्या टोपल्यात पडलं, ते नाही मेलं. ते नवल वाटल तुम्हाला, विनाकारण भाजीवालं मेलं. आता एवढा बोजा पडला वरून ते जगतं का? जे म्हटलं होतं ना घरी भाजी एकूण बिस्किट चिपडून येते 20 गुड्डे, ते मेलं. आणि जे घरी सांगून आलं तर कुंकू पुसून टाक, तोंड दाखवायला येणार नाही, ते तोंड दाखवायला दुसऱ्या दिवशी सकाळी घरी गेलं. याला म्हणतात म्या हलविल्या प्राण वाहले, जो जगाते चाळी. ऐसा जो समर्थ, भगवंत समर्थ आहे. आणि कोणी किती जरी मोठा झाला तरी तो समर्थ होऊ शकत नाही. समर्थच त्याला म्हणतात. समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. तुम्ही काही मागा, देतच राहतं. एक आलं बा देवाकडं, गळ्यात विनान हातात चिपड्यान, आले देवाकडं. नारायण या महर्षी बसा. कस काय येणं केलं? तुम्हाला 16,108 देवा. आणि तुला काय आज कळलं का बाबा? मला एकही नाही. देवाने डोकं खाजवलं, नक्की येणं वरात बघितली. नाही तर येतं म्हणलं होतं ब्रह्मचारी राहतो म्हणून. तुझी काय इच्छा आहे? बरं दुसरी तरी मागाव का नाही नाना? ते नारद महर्षी म्हटले त्याच्यातली एक मला द्या. देईल का आपल्यातलं कोणी? नाही. जर पत्नी मागितलं तर देईल का? नाही का? चोडा गाड्या जर मारायचं थोबाडीत त्याच्या. पण देव इथंही कमी पडला नाही. 16 सहस्र भोगुनी अलिप्त, 16 सहस्र आणि त्याच्यातली एक मला द्या म्हटल्यानंतर तव हासोनी बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी, ती तुझी मुख्य अंतोरी समर्पिली यथार्थ. याला म्हणतात समर्थ. भगवान परमात्मा समर्थ आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. मग त्याच्या ठिकाणी आणखीन एखादा मोठा गुण कोणता आहे का? तुकाराम महाराज म्हणतात आहे ना. कोणता गुण? शेवटच्या चरणात. तुका म्हणे थे तुका म्हणे थे लाभाची कोटी, लाभाची कोटी. तुका म्हणे थे तुका म्हणे थे तुका म्हणे थे लाभातिया कोटी, लाभातिया कोटी. तुका म्हणे येथे तुका म्हणे थे तुका म्हणे थे लाभाची कोटी, लाभाची कोटी. तुका म्हणे थे तुका म्हणे येथे तुका म्हणे येथे लाभातिया कोटी, लाभातिया कोटी. तुका म्हणे येथे बहुवावकोटी समर्थाचे, बहुवावकोटी समर्थाचे. संगती पंगती, संगती पंगती. देवात वेगळे, देवात वेगळे. संगती पंगती. बहुवावकोटी समर्थाचे, बहुवावकोटी समर्थाचे. संगती पंगती
भगवान ऊपर से देख रहे कौन ताली बजाता है कौन। धन्यवाद। मुबारक तुम्हारे सामूहिक भजन और सामूहिक भोजन में बहुत आनंद आता है। भजन करो तब पता चलेगा। मुबारक तुम्हारे मुबारक तुम्हारे पुंडलिक वरदा ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम मुबारक तुम्हारे। उठू नका चला आता 5 मिनिटं राहिले, मी वेळेच्या पुढे जात नाही, काळजी करू नका। 11ला 5 कमी आहे ना, मग उठू नका, फक्त 5 मिनिट। बहु वाव पोटी समर्थाची सामर्थ्य असावं, पण अंतकरणामध्ये दया देखील असावी। श्रीमंती असावी, पण गोर गरिबांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी असावी। सत्ता असावी, न्याय मिळवून देण्यासाठी असावी। तारुण्य असावं, पडलेल्या म्हाताऱ्या माणसाला उभं करण्यासाठी असावं। चालता चालता म्हाताऱ्याला पाडण्यासाठी नसावं। सामर्थ्य असावं, पण अंतकरणामध्ये दया देखील असावी। आता ज्ञानोबांच्या सोहळ्यात येणारी बहुतांशी मंडळी, आता आम्ही बरेच वर्ष बरोबर होतो आळंदीला। आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय केशव महाराज, श्री हरिभक्तीपरायण बिभीषण महाराज, 3 ते 4 वर्ष आळंदीत बरोबर शिकलो, बरोबर राहिलो। ह्याच्यातली बहुतांशी मंडळी आम्ही बरोबर असतो। ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये मी बहुवाव पोटी समर्थाचे याच्यासाठी सांगतो हा। ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये 3 जिल्हे लागतात, 3, पुणे, सातारा, सोलापूर। जिथं जिल्हा बदलतो ना वीर डॉक्टर, जिथं जिल्हा बदलतो तिथं ते असं मंडप देण्यात आलेला असतो। कशासाठी? जो जिल्हा संपतो त्या जिल्ह्यातला एक एक पोलीस अधिकारी माऊलींच्या सोहळ्याबरोबर जसा जसा येईल तसा आता एका लाईनीत उभा असतो, हातात काट्या बंदुका घेऊन। जो जिल्हा सुरू होणार त्या जिल्ह्यातले अधिकारी बाहेर असतात। मग तिकडचे आमदार खासदार, इकडचे आमदार खासदार, तिकडचे कलेक्टर, इकडचे कलेक्टर, तिकडचे एसपी, इकडचे एसपी, सगळे अधिकारी असतात। आणि ज्ञानोबांची पालखी तिथं आली, कोणी दृश्य पाहिलं असेल तर डोळ्यासमोर आणा तिथलं ते। जिथं जिल्हा संपतो तिथं ते एसपी साहेब, ते सगळे ज्ञानोबांच्या सोहळ्याची जबाबदारीची कागदपत्र असतात ना, ते ज्ञानोबांचं दर्शन घेतात, ज्ञानोबांच्या पादुकाला लावतात। एसपी साहेब पण पलीकडच्या अधिकाऱ्याच्या हातात ते कागदपत्र देताना माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। पलीकडच्या साहेबाच्या हातात कागदपत्र देताना एसपी साहेबाचं कंठ दाटून येतं। बरं का साहेब, सांभाळत आणलंय माऊलीला, जीव लावाया वारकऱ्याला, येतो आम्ही आता। आणि रडायलाच लागले। म्हणलं साहेब तुम्ही एसपी, तुम्ही रडले तर? महाराज कोणत्या जन्मातल्या पुण्याईनं ज्ञानोबांच्या सोहळ्यातली सेवा घडली, आता का रडता? आजपासून सेवा संपली म्हणून रडूयात। खरं सांगू महाराज, आमच्या मुखात कधीच देवाचं नाव येत नाही, शिवेशिवाय आमचं बोलणं नसतं आणि त्याच्याशिवाय जमतही नाही। पण ज्ञानोबांच्या सोहळ्यात एवढे दिवस झालं माऊली 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 याच्याशिवाय काही नाही मुख। आज का रडता? आजपासून सेवा संपली म्हणून रडू येत। म्हटलं पुढच्या वर्षी घडल ना, आता पुढच्या वर्षी कुठं बदली होईल तुम्हाला तरी सांगता येतं का महाराज? नगारा निघाला म्हणजे पुढचे अधिकारी ते सगळे पताका दिंड्या पुढे निघून जातात। जो जिल्हा संपला ना त्या जिल्ह्यातले एसपी, आमदार, खासदार, ते पोलीस अधिकारी, एकही अधिकारी बाहेर जात नाही। मंडपाच्या शेवटचा दिंडी क्रमांक जाईल, सगळे 400 500 पोलीस एका लाईनीत उभे, हातात काट्या बंदूक आहे। एसपीच्या ड्रेसमध्ये खुर्चीवर बसलेले, समोर टेबल ठेवलेला आहे, ज्ञानोबांचा सोहळा सामोरून निघालेला।
80-85 वर्ष वयाचे म्हातारे बाबा, कमरेतून वाकलेले, हातामध्ये काठी, मान लटलट कापते, डोळ्याला चष्मा, एकेकाची कांडी तुटलेली, तिकडं सुतळी गुंडाळलेली, मुद्रा लावलेला, गंध लावलेला, वेडवाकडं पागुट गुंडाळलेलं, भजन करत करत वारकरी निघाला होता. आणि काय झालं कोणास ठाऊक, आता वय झालेलं. SP साहेबाच्या टेबलाच्या पुढं असं 7 ते 8 फुटावर वारकरी लघवीला बसला. लघवीला बसल्याबरोबर 2 अधिकारी धावत गेले, वारकऱ्याचे दंड धरून उचलणार. कसं लक्ष गेलं कोणास ठाऊक साहेबाचं. साहेबांना हातातला असा रोल जोरात टेबलावर आदळला. सोडा त्या वारकऱ्याला. साहेबांना नमस्कार केला आणि आपापल्या जागेवर दोन्ही अधिकारी येऊन उभे राहिले. वारकरी पुन्हा लघवीला तिथंच बसले. वारकरी लघवीला बसले. विधी झाला. काठीच्या आधारानं लटलट कापत वारकरी कसा बसा उभा राहिला. 2-4 पावलं टाकले वारकऱ्यानं. SP वारकऱ्याकडे पाहिलं, उठून उभे राहिले. खुर्ची मागं ढकलून दिली. वारकऱ्याच्या सामोरून आले. वारकऱ्यापर्यंत आले. आपले दोनही गुडघे खाली टेकवले. उजव्या हातातला रोळ उजव्या हाताला ठेवला. डोक्यातला टोप काढून डाव्या हाताला ठेवला आणि प्रत्यक्षात SP साहेब वारकऱ्याच्या चरणावर नतमस्तक झाले. नतमस्तक झाले तर काय झालं कोणास ठाऊक. SP साहेबांना असं वर पाहिला हात जोडून, तर वारकऱ्याचे वट फडफडत होते. ताकद लावून वारकरी अश्रू गिळत होता. पण काही केलं ताबा पाहू शकत नाही. गळगळ गळगळ अश्रू वाहत होते. साहेब घाबरले. वारकरी बाबा काही चुकलंय का आमच्याकडून? मग तर हुंदकी देऊन रडायला लागले. नाही चुकलं असं सांगा ना, मी माफी मागतो. आमच्या अधिकाऱ्याकडून काही चुकलं का? आपली पताका अशी दोनही हातात धरली. साहेब 10 वर्षाचा होतो साहेब. आजोबा बरोबर ज्ञानोबाऱ्याच्या सोहळ्यात आलो. 85चं वय माझं. 75 वर्ष झालं ज्ञानोबाऱ्याच्या सोहळ्यात वारी करतो, पण तुझ्यासारखा साहेब नाही पाहिला. अरे तू SP साहेब नाही, स्वतः पंढरीचा पांडुरंग मला निरा नदीच्या कडेला आज SPच्या रूपात भेटला. आज SPच्या रूपात, SPच्या रूपात. एवढा कशाला अधिकार देता आम्हाला? आता इथून लोणंद जवळ आहे. 2 अधिकारी देऊ का तुमच्या बरोबर? नको, माझी माऊली सांभाळते मला. काही निष्ठा असतात वारकऱ्याच्या. वारकरी निघून गेला. SP लाही राहवलं नव्हतं. ते आपल्या अश्रू पुसत खुर्चीवर येऊन बसलं तर ते दोघं आले. दंड धरायला गेलते ना, ते जवळ आले. साहेब एक विचारू का? काय? 80 वर्षाचं म्हातारं, त्याला तर उचलत होतो आम्ही, माणपाच्या मागण येत होतो. तुम्ही तर रूळ काय ठेवला, टोप काय ठेवला आणि त्याच्या चरणावर काही नतमस्तक झाले. SP साहेब म्हटले माझंच चुकलं नाही का? तुम्हा दोनही अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन तुमचा चांगला सत्कार केला पाहिजे की चांगला अतिरेकी पकडला म्हणून. अरे काय गुन्हा केला त्या माझ्या वारकऱ्यानं? कधी कधी आपणही समजून घ्यायचं असतं अधिकारी साहेब. 500 ते 700 पोलीस काट्या बंदुका घेऊन तुम्ही उभे असताना, मी SPच्या ड्रेसमध्ये खुर्चीवर बसलो असताना काय ताकद आहे त्या वारकऱ्याची माझ्या समोर लघवीला बसायची. अरे पण गलित गात्र झालेला, वय झालेलं, इंद्रिय अनावर झाले असतील म्हणून लघवीला बसला. याला म्हणतात बहुवाव पोटी समर्थाचे. सामर्थ्य असावं आणि अंतकरणामध्ये दयाही असावी. आता माझी वेळ संपली तरी 5 मिनिटं घेतो, चालेल ना मला? तर गेल्या 11 वर्षापासून आम्ही नाव ऐकून होतो महाराजांचं, श्री हरिभक्तीपरायण आदरणीय भरत महाराज रामदासी. पण आज दर्शनाचा योग आला. काही पूर्वपुण्य असेल आणि हे सर्व आमची सगळी मित्रमंडळी इथं आता किती वर्ष गाठी नाही आमच्या. आदरणीय केशव महाराज असतील, बेबीशन. आणि खरं सांगू, आळंदीमध्ये आम्ही राहत असताना आम्ही भाग्यवान आहे की गुरुवर्य कुरेकर बाबा, गुरुवर्य वैद्य बाबा, गुरुवर्य गोले बाबा यांची संगत आम्हाला लाभली.
काय झालं, ज्ञानोबारांच्या सोहळ्यात असताना वैद्य बाबा वारले. ज्ञानोबारांचा सोहळा चालू असताना नातेपुते मुक्कामाला, त्यावेळेला सगळा वारकरी समाज, विद्यार्थी, गुरुवर्य मंडळी सगळे आले. तर त्यावेळेला एक वाक्य मला आठवतं, आदरणीय केशव महाराजांकडे पाहिल्यानंतर. गुरुवर्य कोरेकर बाबा त्यावेळेला एक वाक्य बोलले होते, अरे आज आमचे वैद्य बाबा गेले, पण वैद्य बाबा जरी गेले तरी आमच्या आळंदी परिसरात, पुणे जिल्ह्यात जेव्हा जेव्हा मृदंग वाजेल त्या त्या वेळेला वैद्य बाबाच्या आठवण आल्याशिवाय राहणार नाही. पुणे जिल्ह्यात मृदंग वाजला तर गुरुवर्य वैद्य बाबाच्या आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आणि आता बीड जिल्ह्यात मृदंग वाजल्यानंतर आदरणीय केशव महाराजांची आठवण आल्याशिवाय राहणार. केवढे विद्यार्थी आता हे पोरांचे काय वय आहे का कीर्तनात उभं राहायचं? काय संस्कार आहे. आणि तसा धाकही दरारा तसाच आहे, नुसतं असं बघितलं तर पोरं लटलट कापतात. हे धाकही असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रभर त्यांचा एक शिष्य आमच्या बरोबर असतो ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये. आमचे इथंही असतात, बरेचसे वर्ष होते. मृदंगाचार्य भरत महाराज पठाडे मृदंग वाजवायला लागले. खोटं नाही सांगत, जे दिंडीत असतात त्यांना विचारा. दोन्ही रस्ते पॅक होतात, ते आमच्याकडे कुणीच बघत नाही, सगळे त्याच्याकडेच बघतात वाजवताना. हे असे विद्यार्थी तयार केले यांनी. हे भेटीगाठी झाल्या, हा योग आला. आमचे आदरणीय हरिभाऊजी, आपण सर्वजण ज्यांना भाऊ म्हणतो, जोगदंड भाऊ, आल्यानंतरच आदरणीय भरत महाराज म्हटले, आता जोगदंड जेवण झालं का? म्हटलं हो, भाऊंकडेच झालं. हा, भाऊ म्हणल्यावर काय बघायचं काम नाही. सगळी महाराष्ट्रातली सगळी दिग्गज कीर्तनकारांचं प्रेम त्यांच्यावर आहे आणि त्यांचं कीर्तन करावर आहे. आणि त्यांच्यामुळं त्यांनी आदरणीय गौतम शेठजी यांना विनंती केली आणि ते म्हटले, मी नाव ऐकून आहे, आपल्याकडे झालं नाही कीर्तन, मग लावा ना फोन. आणि त्या संबंधाने या ठिकाणी मी शेवटची 5 मिनिटं याच्यासाठी घेतोय. आज माझ्या भाग्याने बराचसा तरुण कीर्तनाला उपस्थित आहे आणि मला तरुणांचा स्वाभिमान आहे. काही काही म्हातारे माणसं म्हणतील, मग आम्ही जाऊ का उठून? तसं नाही, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. बघा, नटे हरी कीर्तनात आज याची गरज आहे. तरुणांचा जसा स्वाभिमान तशी तरुणांना एक हात जोडून प्रार्थना आहे, बाबा सर्व करा जीवनामध्ये, मात्र व्यसनाच्या आधीन जाऊ नका. अलीकडे व्यसन फॅशन झाली दादा. फॅशन म्हणजे नाव गुटख्याचे ठेवले नाव आणि मनायला गुटखा बंदी केली शासनानं कागदोपत्री. एक पानपट्टी अशी दाखवा की ज्या पानपट्टीवर गुटखा मिळत नाही. मनायला गुटखा बंदी. फॅशन कशी झाली, नाव गुटख्याचे ठेवले महाराज. एका पोराला सहज विचारलं मी, का रे नाव काय तुझं? त्यांनी सांगितलं सागर. सागर पुढे नाही किती गुटख्याची. म्हणलं आईचं नाव गीतांजली, वडिलाचं नाव माणिकचंद. सगळा गुटखाच गोळा केला होता. पत्नीचं नाव आशिकी, पोराचं नाव हिरा. निघाला कुठं? गोवा. गोव्यात कोण आहे? बाबा. ते बाबा गुटखा नाही का? तर बरंच लांब आहे, वाढवत नाही. महाराज बसलीत पुढं. व्यसन फॅशन झाली. व्यसनाच्या अधीन जाऊ नका. आणि माझे 3च वाक्य लक्षात ठेवा. फक्त माझं संपूर्ण कीर्तन विसरला तरी चालेल तरुण वर्गानं, फक्त एवढे 3 वाक्य लक्षात ठेवा. एक देव, एक देश आणि तिसरा आपला धर्म. सध्या हिंदू समाजाच्या दैवताविषयीच्या निष्ठा कमी होत चालल्या. कुठं निष्ठा राहिल्या सांगा ना. बऱ्याच गावचे अहो जगन्माता सीतेचे, हनुमंतरायाचे, दुर्गा मातेचे, सरस्वती मातेचे अश्लील नग्न चित्र काढले तरी हिंदूचे रक्त तापत नाही. केवढं दुर्दैव आहे. त्याच्या पुढे ऐका, ऐका, बऱ्याच गावची मंदिरं पाहतो आता भजना कीर्तनाला नाही. कळलं ना? काय भजन नाही, पात्याचे डाव मंदिरात. आपल्या बाप जाद्याने एवढी चांगली मंदिरं बांधली आपल्याला पत्ती गिळायला. दैवताविषयी निष्ठा राहू द्या. देव आता तर किती विटंबन चालू आहे. म्हणून तर कुठंतरी परवा बोलले रामदेव बाबा, म्हणून तर त्या पिक्चरवर बंदी आणली. आता कशाला जाहीर बोल. हिंदू समाजाने कुठेतरी जागा होण्याची गरज आहे. दैवताविषयी जागा व्हा. देव, दुसरा शब्द देश. देशाविषयी निष्ठा राहू द्या. नाही तर निवडणुका आल्या की मग भाषण ऐकत जा.
मग निष्ठा सगळ्याच्याच जाग्या होतात, मतदाराच्या येईन, मतं मागणाराच्या येईन, मग भाषण ऐकत जा. देशाची परिस्थिती फार गंभीर आहे. म्हणलं तुम्ही खायला खंबीर आहे. देशाविषयी जागावा. नाही तर निवडणुकीच्या काळात एक बिअरची बाटली पितं आणि एक मिसळपाव खातं आणि अख्ख्या तालुक्यात बोंबलं थिंडतं. येऊन येऊन येणार कोण? म्हणलं हाय तुझ्या आज्याशिवाय हायच कोण, कशाला लागला बोंबला? आणि एका बिअरच्या बाटलीसाठी लाचार झाला काय? देशाविषयी जागवान. तिसरा शब्द आहे आपल्या धर्माविषयी जागवान. 4 वेद हे म्हणून तर माननीय गौतम शेठजींनी का गोकथा ठेवावी लागली सांगा ना. त्याचं कारण आहे की या देशामध्ये गाई जिवंत राहायला तयार नाही. एक तालुका, एक जिल्हा असा मला दाखवून द्या की ज्या तालुका जिल्ह्यात कत्तलखाने नाही. एकही नाही. परवा बोलले परमपूज्य रामदेव बाबा कि अगर कुरान में ऐसा लिखा होता कि गौ माता में अल्लाह का वास है तो इस देश में किसी की गोहत्या करने की हिम्मत होती थी. त्यांना प्रश्न विचारला गेला पुन्हा की सध्या सगळ्या राज्यात पाऊस भरपूर आहे, पण महाराष्ट्र राज्यामध्ये वेळेवर पाऊस पडत नाही. पडला तरी अवकाळी पाऊस पडतो. यंदा व्यवस्थित पाऊस पडला नाही. 3-3दा पेरण्या केल्या कापूस सोयाबीनच्या. असं का होतं? तर परमपूज्य रामदेव बाबा बोलले या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त गायीची कत्तल होते. आणि काय खोटे? क्षमा मागून बोलतो जरा. आता महाराजांच्या मुखातून ऐकतायच तुम्ही गोकथा. या संपूर्ण जगातला सगळ्यात मोठा कत्तलखाना जर कुठं असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि तो मुंबईला आहे, देवनारला. कशा गायी मारतात ते देव जाणे दादा. एका 460 टेम्पोमध्ये किती गायी बसतात बाबा? आणले असतील ना गायी बाईला कधी? 460 टेम्पो, 3 ते 4. पण इथं मी नारदांच्या गादीवर उभारून जाहीर सांगतो, जाहीर की एका 460 टेम्पोमध्ये 11 12 गाई कशा बसवत असतील ती त्यांना माहिती आहे दादा. तशा नाही ना बसल्या. असे 2-2 पाय बांधतात गाईचे, 2-2. 3 गाया अशा आडव्या टाकतात. प्रत्येक गाईच्या अंगावर अशा पुन्हा 3-3 गाया टाकतात. तुम्हाला आशीर्वाद देत असेल नाही का? 2003 साली एका कत्तलखान्याचं शूटिंग काढलेलं माझ्याकडे. कधी पंढरपूरला आले तर भेटा. टेम्पोतून गाई खाली टाकल्या ना, 3 ते 4 दिवसापासून गाईला चारा नाही, पाणी नाही. आता मारायलाच नाही कसे देते? बाहेरच्या पटाणात गाई टाकल्या की गाईच्या अंगात एवढी ताकद नसते की ती 4 पायावर उभी राहील. अशी कोलमडून पडते ना गाई. तर माझ्या डोळ्यांनी पाहिलेले गाई रडताना. खोटं नाही बोलायचं. खोटं असलं तर जीभ झडल माझी. गाई रडतात. अरे हा हिंदुस्तान देश आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडताना गोकुळातल्या गायी रडत होत्या, तर रामचंद्र अयोध्या सोडताना अयोध्येतले घोडे रडले. संपत्तीच्या दृष्टीनं हिंदुस्तान देश एखाद्या वेळेला कमी असेल, पण सुसंस्काराच्या दृष्टीनं हिंदुस्तान सारखा देश तुम्हाला जगाच्या पाठीवर होडकून सापडायचा नाही. जगाच्या पाठीवर. आणि ती गाई कोलमडून पडली की शिफ्टीला धरून फरफटत ओढत कत्तलखान्यापर्यंत नेतात. 2003 सालचं सांगतोय. आता तर इलेक्ट्रिक निघले. 10 बाय 10ची अशी मोठी कढई असते, खोलीलाही 10 फूट. त्याच्यात उकळतं पाणी. यात 5 ते 6 गाई खाली ढकलून दिल्या की फक्त बटन दाबतात. बटन दाबल्याबरोबर उकळत्या पाण्याची कढई अशी त्या गाईच्या अंगावर पालती पडते. उकळतं पाणी का गाईच्या अंगावर पडलं ना, हांबरडा फोडून ती गाय आरडते. पण कोणता हिंदू त्या गोमातेच्या हात ऐकतोय सांगा ना. 6 ते 7 फूट लांबीच्या शस्त्रास्त्राद्वारा गाईवर एक वार केला जातो. टर्कीने कातडं कापलं जातं. दोन्ही कातडे तडातड बाजूला होतात. त्याला ते काय कतलावाला मांस का काहीतरी म्हणतात बा. गाई मेली, तिचं मांस काढलं तर ते पांढरं राहतं, आणि जिवंत गाईचं मांस काढलं तर ते लाल राहतं. त्याला गोव्याला जास्त किंमत आहे. तुम्ही जी गाई देता ना त्यांना बाजारपेठेत वगैरे, कितीला विकता हो? न दूध देणारी गाय आहेत ना जागे सगळे. जास्तीत जास्त 4 ते 5 हजाराला भाऊ. 4 ते 5. पण तुम्हाला माहिती नसेल दादा, विचारा आदरणीय रामदासी महाराजांना. त्या गायीपासून
त्यांना मिळणारी किंमत आहे कमीत कमी 65 ते 70 हजार रुपये. गाईच्या हाडाची किंमत वेगळी आहे, मांसाची किंमत वेगळी आहे, कातड्याची किंमत वेगळी आहे. आपल्याला जसं हृदय आहे तसं गाईला इथं एक हृदयाचा लिबलिबीत गोळा आहे, त्याचं वजन आहे 3.5 ते 5 किलो. त्या गोळ्याचीच किंमत आहे 12 का 15 हजार रुपये. तरी तुम्ही निवांतच आहे ना. म्हणून तर आता गोकथा चालू आहे ना. आदरणीय काय नाव, गोपाल मणिजी महाराज. तसेच ज्यांच्या मुखातून रामकथा ऐकताय श्री परमपूज्य गोविंद देवजी गिरीजी महाराज, अर्थात परमपूज्य किशोरजी व्यास महाराज, आणि गीता प्रवचन करतायत ते स्वामीजी महाराज, आणि आदरणीय आमचे रामदासी महाराज, आणि हा संपूर्ण वारकरी संप्रदाय. आता एक लक्षात ठेवा, या सर्व संतांनी आता गोहत्याबंदीचं कार्य हातात घेतलंय ना. जाहीर सांगतो, जाहीर, आता जास्त नाही, आता वारकरी संप्रदायाने, वारकऱ्यांनी, या संत महात्म्यांनी कार्य हातात घेतलंय. जास्त नाही, पण येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र गोहत्याबंदी झालेलं दिसेल. ही ताकद आमच्या वारकरी संप्रदायाची. काय ताकद काय होत नाही सांगा ना. गेल्या आषाढ शुद्ध एकादशीला मुख्यमंत्र्याला चिखलात उतरवला, चिखलात, शिवाजी चौकात. जाहीर माफी मागितली माननीय चव्हाण साहेबांनी. पुन्हा परवा प्रचार करायला आदरणीय मोदी साहेब आले, तर त्यांनाही 2 पानी पत्र दिले संप्रदायाच्या वतीनं की तुम्ही निवडून का आले आणि कार्य काय करायचंय. तर त्यावेळेला ते म्हटले, मला काय अवधी तर द्याल का नाही तुम्ही. माननीय नितीनरावजी गडकरी साहेब चौपदरीकरण का 6 पदरीकरणाचा शुभारंभ करायला आळंदीला आले, तर त्यांनी वचन दिलं की आम्हाला उन्हाळी अधिवेशनापर्यंत मुदत द्या. आणि आज त्याची गरज आहे. धर्माविषयी जागा, हिंदूच्या निष्ठा जाग्या होतात फक्त शिवजयंतीला. या तरुणांच्या शिवजयंती आली ना, शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेतरी चौकात टिपाडावर मांडायचा, गावात वर्गणी करायची, बिअरच्या बाटल्याची बॉक्स आणायचे, दिवसभर दारू प्यायची, आणि संध्याकाळी भाषण ऐकत जा. राजे, शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला, बिड्या वाढायला. अरे ज्या छत्रपती शिवाजी राजांची जयंती तुम्ही साजरी करताना, त्या छत्रपती शिवाजी राजांना सुपारीच्या खंडाचे व्यसन नव्हतं रे. हे बोर्ड का लावावे लागले महिलावरील अत्याचारी विरोधी रॅलीचे, सांगा ना. त्याचं एकमेव कारण आहे सध्या, आणि खरं सांगतो तुम्हाला, सध्या जे बलात्कार घडतायत ना, सगळ्यात जास्त बलात्कार हिंदू माता माऊलीवर, एवढं लक्षात राहा. मी म्हणतो, मी जे आमदार खासदार माझ्या ओळखीचे आहे ना, जिथं जिथं कीर्तनाला असतात, आजच कीर्तनावरून आलोय परभणीतून काल्याचं कीर्तन करून. खासदार बंडूरावजी जाधव, ते फडसाहेब, मधुसूदनरावजी केंद्रे, 3-4 आमदार होते. मी जाहीर बोललोय की हे आमदार खासदार मंडळीने जर मनावर घेतलं, अरे आठवा ना कुठंतरी छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र. छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये एका गरीबाच्या सौंदर्य संपन्न मुलीवर चांगल्या घराण्यातल्या पाटलाने हात टाकला, तर छत्रपती शिवाजीराजांनी भर चौकात त्या पाटलाचे हातपाय कलम केले. हे चरित्र आचरणात आणणं गरजेचं आहे. सकोजी नावाच्या सरदारानं येळवंडीचे पाटील, म्हणजे अहिल्याबाईवरती, येळवंडीच्या पाटलाच्या पत्नीवरती, अहिल्याबाईवरती अत्याचार करण्याचे प्रयत्न केले. तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, सरदार जरी असला तरी त्याचे डोळे बाहेर काढून टाका. मी त्या आमदार खासदारांना विनंती केली की तुम्ही तुमच्या विधान भवनात, कुठं तुमच्या बैठकीत हे मुद्दे का मांडत नाही. अरे कारण उद्या कायदा बलात्कार जर केला तर त्याला 2-5व्या मिनिटाला फाशी देण्यात येईल. कशाला मारायला बलात्कार होतील काय. कुठंतरी जागा होण्याची. आणि तुम्ही जर असे झोपले ना, तुम्ही जर जागे नाही झाले तर जास्त नाही, या नारदांच्या गादीवर सगळ्या वारकऱ्यांच्या, ज्ञानोबाराय तुकोबारांच्या साक्षीनं जाहीर सांगतो, जाहीर, जास्त नाही, पण एक 15 ते 20 वर्षाचा कालखंड जाऊ द्या. राहतील मंदिर, राहतील का मंदिराला कळस, आणि राहील का या माता भगिनींच्या कपाळाला कुंकू. काय घडलंय परवा धुळ्यामध्ये, दिवसा ढवळ्या 17 ते 18 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केले, तरी निवांतच आहे. म्हणून जागा आणि वाचवा.
काही काही म्हणतील बलबडे महाराज ते धुळ्याला घडलंय, मालेगावला घडलंय, आमच्या बीडला थोडंच घडलंय. बीडला घडल त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल. सध्या झपाट्यानी लोकसंख्या वाढते त्यांची, झपाट्यानी. सध्या सगळे कायदे आम्हाला आहे, हम दो हमारे दो आपल्याला आहे. तिकडं हम 5 हमारे 50 ते चालतंय. तिसरं पोरग उभं राहिलं, तिसरं पोरग झालं तर सरपंचाच्या नाही निवडणुकीला उभारता येत आणि 5 पोरावाला आमदार होतो. हे काय? मग कुठंतरी जागावा देव, देश आणि धर्म. त्याच्यासाठीच मी हिंदू धर्माच्या प्रचारार्थ एकच टायटल आहे. मी 5 प्रकारचे कॅलेंडर काढले, पण आज परभणीत सगळे संपलेत. एक राहिलंय फक्त आता. मी आईचं कॅलेंडर काढलंय, गाईचं काढलंय, तुळशीचं काढलंय, सदाचार काढलाय. ते 4ही संपलेत. आता फक्त एक राहिलंय, एकादशी. एकादशी का धरावी, कशासाठी धरावी? जे लोक एकादशी धरत नाही तेवढे हात वर करा बरं बघू. लाजू नका, सरळ. आता जाऊ द्या, लाज वाटते ना. तर तुमचं तुम्हाला तर माहिती आहे ना, जे लोक एकादशी धरत नाही त्यांना पुढचा जन्म डुकराचा मिळणार आहे, डुकराचा. हेंडा मग बीडमध्ये डुर 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 करत मग सुकर होणी येईल जन्म. एकादशीचा अन्नपान जे नर करीती भोजन स्वान विष्टे समान. वाचा. अरे त्या समाजात बघा जरा, महिनाभर उपास असतो पण थुका नाही गिळत. थुका तुम्हाला शब्दाना खायचाय, भगर खायची, रताळे खायचे, शेंगदाणे खायचे, तरी एकादशी धरणं होत नाही. वाचा ना, वाचा हे कॅलेंडर जरा. आणि जर तुम्ही एकादशी धरत नसाल तर तुम्हाला हिंदू म्हणून घ्यायचा अधिकार नाही. म्हणून वाचा हे कॅलेंडर. काही काही वारकरी म्हणतील आपल्याला काही घ्यायचे नाही, आपण धरतोय ना, तुम्ही घ्या. बऱ्याच वारकऱ्यांना अजून माहिती नाही एकादश केव्हा सुरू होते आणि केव्हा संपते. महाराज मी बऱ्याच जणांना विचारतो एकादश केव्हा सुरू होते. ते बरेच जण म्हणतात रात्री 12ला. म्हणलं इंग्रज आहेस का काय? अरे रात्री 12ला तारीख बदलते, तिथी नाही बदलत. दशमी व्रताचा आरंभ, दशमीला एकादशी सुरू होते, संपते द्वादशीला. दशमीला 10 वस्तूचा त्याग आहे. कोणत्या त्यागायच्या? वाचा. एकादशीला 11 वस्तूचा त्याग आहे. वाचा. द्वादशीला 12 वस्तूचा त्याग आहे. वाचा. आणि एक जर एकादशी धरली तर 24 एकादशीचे पुण्य मिळत आहे. वाचा. काय काय म्हणते आताच सांगा ना, मग कॅलेंडर कशाला घेताल? म्हणून अगदी सुंदर कॅलेंडर आहे एकादशी व्रताचं. एक फक्त राहिलंय. एक म्हणजे गाडीमध्ये भरपूर आहे, पण 4 टायटल संपलेले. ज्यांना लागेल इकडंच आहे ना, उजव्या हाताला गाडी, उजव्या हाताला चॉकलेटी कलरची गाडी उभी आहे, MS 144366. ज्याला लागेल त्याने गाडीतून घेऊन जा. घेऊन जा म्हणजे पैसे देऊन घेऊन जा. एका कॅलेंडरची किंमत आहे फक्त 10 रुपये. आणि पुन्हा एकदा आदरणीय गौतम शेठजी खड्डोड साहेब यांना धन्यवाद देतो. आज एवढ्या थंडीमध्ये सुद्धा तब्येत ठीक नव्हती महाराजांची, पण आज माझ्या योगानं ते उपस्थित आहेत. आदरणीय भरत महाराज रामदासी तेही उपस्थित आहे. सध्या मी सगळ्या वृद्ध एक मिनिट साहेब, एक मिनिट साहेब. हा धन्यवाद. फक्त 1 मिनिट. आतापर्यंत आपण शिस्त सांभाळली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. सध्या सगळ्याच म्हाताऱ्या माणसांना, भजनी मंडळातले असो कुठल्याही असो, आणि विशेषतः माता माऊल्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे की आपल्या मुलाला, नातवाला असे संस्कार लावायला शिका. संपत्ती कमवायच्या नादात मुलांना संस्कार लावायला सध्या आई वडिलांना वेळच नाही. तुम्हाला वेळ नसेल तर पाठवा ना आमच्या संस्थेमध्ये महाराजांची, घडवतील ना. अरे ह्या वर्षी मुलगा पाठवला तर पुढच्या वर्षी इथं दिसेल ना स्टेजवर तुमचं पोरग. संस्कार लावणं गरजेचं आहे. आणि सगळ्या म्हाताऱ्या माणसांना माझी विनंती आहे, सगळ्या म्हाताऱ्या माणसांना, की तुम्ही थोडं पोरांना सांभाळून घ्यायला शिका. खरोखर शिका. आम्ही तरुणांवर बोललो ना महाराज, दुसऱ्या दिवशी पोरं भजनाला जातात, त्याला काय माहिती असे पांढरे कपडे घालून गेलं पाहिजे, ते तर जीनची पॅन्ट आणि टी-शर्ट घालून. बरं याय ना का भजनाला आलंय ना, म्हाताऱ्या माणसाचं काम आहे ना सांभाळून घे. नाही सगळे म्हातारे त्याच्याकडे अशा मारक्या मशिवणी बघतात. ती बिचारा आपला खाली मान घालून बसता, हळूहळू टाळ घेतं. हे कधी म्हणत नाही त्याला टाळ घे. पोरगच हळूहळू टाळ घेतं. टाळ घेतल्यानंतर हळूहळू सोडतं. टाळ वाजव. आता पहिल्या दिवशी टाळ चुकतोच का नाही? टाळ चुकल्याबरोबर हे जे जुने खोंड असतात ना भजनातले म्हातारी माणसं, इथले नाही बरं का, तिकडचे लांबचे, अजून मला थांबायचे आहे ना अर्धा तास. हे म्हातारी माणसं अशी कुचक्यावनी बोलते, दादा पोरं पुन्हा भजनात कधी येत नाही. टाळ चुकलं की म्हातारा म्हणते चल ओट.
ओट म्हटलं की पोरग उठतं रागाच्या भरात, ते टाळं काढतं आणि टाळं बरोबर माळं काढतं. हे टाळं तुझी माळ कर भजन एकटाच. मला चांगलं आठवतंय, विचारा आदरणीय बिभीषण महाराजांना. माझ्या परमार्थात आता माझी 5वी पिढी आहे. आमचे आजोबा संस्थेत जाण्याच्या अगोदर 9वा 12वा 15वा अध्यायाची संता आजोबांनी दिली. आमच्या आजी वारल्या 3 वर्षापूर्वी. आता होत्या तोपर्यंत आम्ही 3 जण भाऊ आहेत. एकाकडे भागवत, एकाकडे रामायण आणि एकाकडे गाथा वाचायला होता. मी रामायणाचार्य झालोय ना, त्याच्यातला अर्ध श्रेय आजीला आहे. आता इथे एवढ्या आज्या बसल्यात नाही. त्या आमच्या आजी शुभंकरोतीचे श्लोक, पसायदान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी काही सांगायच्या. आता इथे एवढ्या आज्यात नाही मावश्या. ह्या सगळ्यांना माझा जाहीर प्रश्न आहे. हे पोरे खाली बस बस थोडं 2. ह्या सगळ्या माता मावल्यांना माझा जाहीर प्रश्न आहे. इकडे लक्ष द्या. तुम्हाला जाहीर प्रश्न आहे की याच्यातलं किती माता माऊल्या अशात की आपल्या मुलाला, नातवाला ते दिवा लावत असताना शुभंकरोती, पसायदान, हरिपाठ शिकवतात. बघू, हात वर करा. 2, 3, 4, 10, 15, जास्तीत जास्त 20. धन्यवाद बरं का, तुमचं दर्शन घेतो मी इथूनच. द्यावीत तेवढे धन्यवाद कमी आहे. अरे राजे, तुम्ही पुन्हा जन्माला आहे बरोबर आहे ना, पण राज्य जन्माला यायला पहिल्यांदा जिजाऊ तर होणं गरजेचे आहे का नाही? त्या 15 ते 20 जिजाऊंना वाटतं की आपल्या पोटी शिवाजी महाराजांसारखा, तुकाराम महाराजांसारखा असा भगवत भक्त जन्माला यावा. या 10, 5, 15, 20 महिला आहेत की ज्या मुलांना संस्कार लावतात. बाकीच्या काय तुम्ही देव यांनीच बघता का? अहो दुर्दैव आहे महाराज, सध्या देवाचा दिवा सुद्धा ऍडव्हर्टाईज मध्ये लागतोय मालिकेतल्या पहिल्या. काय चाललंय काय? पण कुठेतरी संस्कार लावा त्या समाजात. बघा जरा, 5-5, 7-7 वर्षाच्या पोराला गोल टॉप, हे मस्जिद आहे, हे कुराण आहे, हे अल्लाह आहे. 7-7 वर्षाच्या पोराला. पण कुठेतरी जागावा. देव, देश आणि धर्म याच्यासाठी ते कॅलेंडर राहिले. तेवढं कॅलेंडर जाताना घेऊन जा आणि नुसतं शिवला नका लावू घरात. मुलाला म्हणावं एकदा वाचून घराच्या बाहेर जा. आणि पुन्हा एकदा हे स्वर्गवासी झुंबरलावजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान, आदरणीय गौतम शेठ, आणि ज्यांच्यामुळं माझा आणि या प्रतिष्ठानचा संपर्क आला असे आमचे आदरणीय हरिभाऊजी जोगदंड, त्यांच्यामुळे ज्यांचं दर्शन झालं. तुम्ही सर्व भाविक भक्त आदरणीय भरत महाराज रामदासी झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करतो. सेवेला 1 मिनिट महाराज बोला. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा. आपल्यासारखे संत या जगात सतत प्रबोधनाचं कार्य करतात म्हणून महाराष्ट्रात 1 मिनिट सूचना आहे का? 1च मिनिट फक्त. महाराष्ट्रातला समाज आज जागा आहे. आपल्यासारख्या संतांची गरज आहे. महाराज आपण आलात, प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला कृतज्ञतापूर्वक धन्यवाद. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा. उद्याच्याला सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत चित्रकला स्पर्धा. 1ली, 4थी, 5वी, 7वी या विद्यार्थ्यांकरता, 8वी, 10वी विषय पत्रिकेत दिलेले आहेत. त्यानंतर दुपारी बरोबर 3 ते 6 गीतामनीषी महाराज, गीतामनीषी परमपूज्य स्वामी ज्ञानानंदजी महाराज यांचा गीता भगवद्गीतेवरचं प्रवचन रोज उद्यापासून. या प्रवचनाच्या वेळी सुद्धा आपल्याकडं लकी ड्रॉ काढलेला आहे. येताना भक्तांनी दारातून लकी ड्रॉचं कुपन घ्यायचं आहे. 500 रुपये लकी ड्रॉचं बक्षीस ठेवलेलं आहे. कदाचित आपलाही नंबर त्यात असू शकतो. दुपारी 3 ते 6. संध्याकाळी 6 ते 8 चैताली विजय खटी यांचं मी राष्ट्रमाता जिजाऊ बोलते एक पात्री प्रयोग आहे. आणि रात्री आपल्याच जिल्ह्यातल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण राधाताई सानप महाराज यांचं कीर्तन. महाराज विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय हा बोले क्षमा अपराध महाराज नाही विचारेला अधिकार. तुका मध्ये ज्ञानेश्वराला उद्या सकाळी 3 ते 9 ते 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर. 9 ते 3 वाजेपर्यंत 1 मिनिट. जनकल्याण समितीच्या वतीनं याच मंडपामध्ये रक्तदान शिबिर 9 ते 3 वाजेपर्यंत. उद्या सकाळी जनकल्याण समिती बीडच्या वतीनं रक्तदान शिबिर. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हायचे. ज्यांना कॅलेंडर लागतील गाडीतून घ्या, पण घेताना सावकाश घ्या, कारण द्यायला 1 ते 2 जण आहे. मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.